कोणचे याचे ब्लॅक आहे, कोणचे याचे व्हाईट आहे. मग गाईज आताच अनबॉक्स करतोय. इथे माझा भाऊ गेम खेळतोय. अरे बापरे, चांगलं सांग. मग गाईज आपण अनबॉक्स करू. सगळ्यात पहिला आपण 100 त्याच्यावरून तो सोडू आपण. बात तो सही है. आपको पहले अनबॉक्स बॉक्स करताना मी पहिल्या वेळेस करतो. तिथून पुढे मी कधी सीझरने केलं नव्हतं. मग मी माझं काम खाऊ राहिलं माझं केलं. गैस आता तुम्हाला आमच्या गावाची उद्याची आणि कुठे गाई आम्ही आता नाशिकमध्ये आलो. गैस आता अनबॉक्स केलं. पॉलिथिन अशी पुरली की कचऱ्याने बनवलं. गैस आपले शूज तिथे अनबॉक्स आपण पहिलं गाईज आता मी याला अनबॉक्सिंग गाईज आता आपण याची बी पॉलिथिन खोलणार नाही क्योंकि गाईज तुम्हाला सध्याचे कोणचे याचे ब्लॅक आहे कोणचे याचे व्हाईट आहे. आणि गाईज तुम्ही नीट चूज केलं म्हणजे तुम्हाला मॅजिक माहिती आहे कसं. मग गाईज आता आपण खोलतोय. मला माहित नाही याचे ब्लॅक आहे याचे व्हाईट आहे याचे ब्लॅक आहे याचे व्हाईट आहे. पण गाईज आता आपण हे जाऊ द्या आपण खोलू आपल्या कामावर. सीझरने कधीच खेळायचं नाही राहत घ्यायची नाही राहत. फक्त आर्ट अँड क्राफ्टमध्ये यूज करू शकत. आर्ट अँड क्राफ्टची बी नाही आहे. माझे आवाज निघतोय असं तसा खोलू नाही राहिले. आता आपले मला माझा आपण खोलून राहिले. आता मला कोणाची तरी मदत केली. आता मी ट्राय करतो. मी लई चिडलोय. एवढी पॅकेजिंग कोण करून देतं. एवढी पॅकेजिंग ते पुढे 5 असेल इथून पुढे एवढी जास्त पॅकेजिंग नका करत. चांगलं आम्ही लहानपणी मंचाकडे राहतो आणि सच्चे काही एवढं जास्त पॅकेजिंग कोण करतं. मला खोलते नाही येऊ राहिले. मला इथे खाल्ला खायची माझी माझ्या भावाने एवढं डेंजर खोलले. तुकडं मला गाईज मी लुकडं उघडते. माझं उंच आहे. माझे त्याचे क्लासेस सगळे उंच आहे. आता आपले खोलले. आता तुम्ही लवकर चूज करा. 5 सेकंड कोणच्या ह्याच्यात ब्लॅक आहे कोणच्या व्हाईट. गाईज 5 4 3 2 1 गाईज तुम्ही चूज केलं असेल तर लवकर सांगून द्या. आता आपण पहिला बॉक्स अनबॉक्स करू. गाईज याचे व्हाईट पॉलिथिन मला वाटलं व्हाईट आता मला भेटले लेज वाले. आता आपण हे रबर कोण लावून देतं. आता याच्यामध्ये पॅकेजिंग मध्ये रबर नव्हतं. अलगच लेवलची पॅकेजिंग घ्यायची. तर याची पॅकेजिंग थोडी स्वस्त घ्यायची. लई कडक आहे गाईस. म्हणजे स्वस्त हे माझे मध्ये काय आले. शट अप. आणि मला व्हाईट पाहिजे होती. कोणची खाली दुसरी व्हाईट होती.
शूज आणि माझे स्कूल इकडे बस आपण खोलून आणणार आहे मध्ये बी कोण पॅकेजिंग करते एवढी जास्त पॅकेजिंग सारखं पॅकेजिंग बोल राहिले मी थकलो बोलून एवढी जास्त पॅकेजिंग कोणतं तर हे पॅकेजिंग तर कुठे बी भेटते पॉलिथिन कोण टाकून देतं एवढं मध्ये आता सगळी पॅकेजिंग मी यूज नाही केले अजून मी घरच्या घरातच घालतोय काय त्याचं जीटीए पाहिलं मग सोडणार नाही बस नाही चालत चालू कर थांब एक टाकतो टाकले गाइस टाकले पाहून घ्या टाकले मी 100 त्याचा प्लेट टाकते गाइस मला फिट आले चांगले वाटते तर तुम्हाला कमेंट करून द्या माझ्यावर आता कुठे आता कोण घ्यायला आला ना मी रिटर्न करत राहील मी म्हणून आता तुमची कंपनी वाली एवढी जास्त पॅकेजिंग कुठून आणते तुमच्यावर सगळ्यात जास्त इंडियामध्ये पोल्युशन होते आता गाईज मी असं केलं गाईज एवढं छोटा कागद आवाज आहे काय एवढी जास्त पॅकेजिंग मला स्पोर्ट साठी यूज नाही करायला पाहिजे माझा ब्लॅक शूज पाहिजे होते माझे वाईट चांगले गाइस माझा फायनली डोकं खातो गाइस आता मी सांगतो नाही शूजवर जंप मारली तर किती आवाज येतो आणि मला जंप मारायची राहिली तर कसं मला दुखतं का नाही मग आता मी जंप मारते बस काहीच नाही होते आणि माझा भाऊ एवढा हेवी ड्रायव्हर बसच पडते काही बस नाही द्यायची बस अलगच लेवलची काही नाही जाऊ दे आपण आता मी फुल जंप मारतो आवाज बी नाही होते जास्त गाइस तुम्हाला शूज घ्यायचे तर मी तुम्हाला चांगले वाटत असेल गाइस हे कुठून घेतले मी सांगतो बस मी फ्लिपकार्ट वरून घेतले आम्ही फ्लिपकार्टचे लोको टाकलंय आणि इथे लिहिलंय फ्लिपकार्ट मग गाइस आता आपण हे शूज झाले हे चांगले होते येते आपल्याला गाइस आता मला थोडं डॅमेज झाले त्याच्यावर सॉक्स घालून चांगलं अरे बापरे कसं काय झाले कधी इकडून तिकडं आता ब्लास्टच केलं गाइस मला वाटते हा ब्लास्ट करणार स्टिकी बॉम्ब आणि ते त्याची बस फुटली काय झालं टायर पंक्चर आहे बाबा अरे बापरे काय झालं बसचं टायर फुटलं काय झालं आपल्याला त्यांची पॅकेजिंग पाहून हे कोणी काढलं त्याच्यामध्ये बी लई जास्त पॅकेजिंग एवढं याच्यात बी लई जास्त कागद होता त्याच्यात काढलंय मला थोडं वाटत आपल्याला चांगलं वाटतंय थोडं बस आपण घालतोय मला खाली जायला लागायला बस मी घातले त्याचे थोडे मोठे आले म्हणजे मोठे बरेचे त्याचे थोडं त्रास होते यांचे थोडं होतं त्रास तर माझी तशीच माझी फुटबॉलची मॅच उद्या माहिती कोणता युनिफॉर्म राहिलं तर म्हणजे शूज घालण्यासाठी आमची गर्ल्स वर्सेस बॉईज आहेत गाईस लय जास्त पॅकेजिंग आहे
खतम. आई कमी सर. भावाला काही नाही समजत. घरच्या घर कोण आई कमी म्हणतो. आई कमी दादा. मी टीचर नाही. तुझ्या घरच्या माझ्या भावाला काहीच नाही समजत. काही नाही समजत ये घे चुप ना. Shut up! खातं गाईस. माझा भाऊ यार चिडसा. Shut up! मी याला लई हाणतो गाईस. विचारून घ्या या म्हणून आता म्हणून मी दादाला हाणतो गाईस. पण तुम्हाला माहित नाही किती डेंजर आहे गाईस. म्हणजे याला माहित नाही मी अजून किती डेंजर. मी याला लई मारले लहानपणी. गाईस असे बुक्के कुठे असताना गाईस हे थोडं मोठे आले. दोन्ही चांगलीचे ओ आता जॉब मारून का गाईस मला थोडं त्रास होतो डोक्याला. आता युनिफॉर्म घातले. जीन्स पॅन्ट आणि शर्ट घातले. गाईस तुम्ही स्वतः असं घरात कोण घालता असे कपडे जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट. गाईस मी पप्पांसोबत बाहेर गेलो आणि माझा भाऊ घालतच बसेल आता. मग गाईस आत्ता आम्ही वैष्णवी शूज घालून पाहिले. फिट येते का तुला? येते. हो गाईस यार थोडे मोठे लई छोटा आहे. गाईस याचा पाय लई छोटा. मग आत्ता आम्हाला तुम्हाला आत्ता हे पाहिजे तुम्हाला गाईस हे फ्लिपकार्टवरून घेतले. गाईस तो हे शूज तुम्ही खेळायला यूज नका करू. स्कूललाच यूज करायचं. आणि हे तुम्ही स्पोर्ट्सला यूज करू शकत. चांगलं हे चांगली राहते नाही व्हाईटवाले आणि ब्लॅकवाले स्कूलला. गाईस मग आत्ता मी रबर सोबत खेळ राहिले. गाईस आत्ता माझा भाऊ डान्स करण्याने बंद आता डान्स नाही करणार ना. तेवढे सबस्क्राईब होतील ना तेवढे लाईक येतील ना मी तेवढं याला हाणत नाही. पण ठीक आहे हॅलो लाईक करत जा. लाईक करा. याला आपण लई बुक्की मारत जाऊ. पोल्युशन आपल्या इंडियामध्ये आपण तसं नॉर्मल दुकानांमधून घेत होता. एवढं नाही निघत तेवढं पॅकेजिंग मध्ये भेटलं. आपल्याला असा बॉक्स भेटतो फक्त त्याच्यात आणि अशा कागद मध्ये भेटतात आणि अशा काही कागद भेटले हे भेटणार ना लोक वरतून गाईस हे भेटतात हे भेटतात. पण गाईस याच्यात हे कागद एक्स्ट्रा होते प्लॅस्टिकच्या अजून लय मोठे. मग सगळ्यात जास्त पोल्युशन इंडियामध्ये कशाला होते गाईस तर तेवढं प्लॅस्टिक बनवलं आपण. गाईस प्लॅस्टिक 1000 इयर्स पर्यंत नीट राहू शकते. आणि गाईस आत्ता पहा एवढं जास्त प्लॅस्टिक हे तर क्राफ्टला यूज करू शकते. हे नाही प्लॅस्टिक एवढं जास्त प्लॅस्टिक यानेच आपण याच्यामुळेच ॲनिमल्स मरतात. स्ट्रीट ॲनिमल्स ते रस्त्यावर राहतात. रस्त्यावरच्या गाया ते दूध नाही देऊ शकत. गाईस मग पहा ते असं प्लॅस्टिक खातात. तोंडात जातं पेपर येते आणि असं प्लॅस्टिक तोंडात जातं त्यांच्या. आणि गाईस मग ते कसं मारतं. गाईस तुम्ही इथून पुढे कधीच जास्त प्लॅस्टिक जळवत नका जाऊ. गाईस क्योंकि ते जळवलं आपण आपल्याला डोकं दुखतं चक्कर येते. गाईस मग हा तुम्ही सगळ्यात चांगली आयडिया आहे. त्याला एक जागेवर कट्टा करा आणि नीट सांभाळून ठेवायचं. आणि जास्त प्लॅस्टिकने यूज बी नाही करायचं. जवळ नाही ठेवायचं. गाईस क्योंकि प्लॅस्टिक ॲनिमल्ससाठी किती खराब राहतं तर मग आपल्यासाठी नाही राहता. क्योंकि आपल्याला बोलता येतं समजतं. ॲनिमल्सला काहीच नाही समजत. बोलता नाही येत. ते असंच इशारा करतात भाऊ असंच इशारे करतात त्या. माझं भावाचं डोकं खरंच खराब झालं. गाईज मग इथून असंच मी एवढं चांगली माहिती दिली. मग गाईज त्याच्यासाठी लाईक सबस्क्राईब शेअर फॉलो करून गाईज आम्ही आत्ताही म्हणलं तुम्ही हेच फॉलो करत जा. कधीच प्लॅस्टिक जास्त यूजच नाही करायचं आणि जळवायचं बी नाही.
रबरमधून एवढं कसं निघतो तुम्ही काय व्हिडिओ आवडले असेल लाईक सबस्क्राईब शेअर फॉलो